Namaskar. Today we are moving into the changing role of the state. म्हणजे आपण आज लेक्चर 11 कडे वळूया आणि ते आपण बघणार की राज्य, राष्ट्र, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये किती महत्वाची आहे. बिकॉज आपण जागतिकीकरण बद्दल बोलताना आपण सगळं ह्याच्यावर बोलतो की राज्य आणि राष्ट्राची प्रचंड बदल झालेला आहे. आपण तिन्ही शाळा तेव्हा जागतिकीकरण खाली बघतो, त्यांची सगळं मुद्दा काय आहे. हायपर ग्लोबलिस्ट म्हणतात की राज्य राष्ट्राला माघारी घ्यायला लागणार. म्हणजे आता आपण आधुनिक वेस्टफेलियन राज्य आपण त्याशी बघतो, त्याची बदल झाली. दुसरं आपण स्केप्टिक्स कडे पाहिलं तर त्यांची म्हणणं आहे संशयवादी. त्यांची म्हणणं काय आहे, नाही राष्ट्र बदलत नाही, राष्ट्र राज्याची पाठिंबा असल्याशिवाय जागतिकीकरणाला यशस्वी मिळणार नाही. आणि तिसऱ्याकडे ट्रान्सफॉर्मेशनिस्ट कडे गेले तर त्यांची म्हणणं आहे की राज्य पण बदलणार. सो आता आपल्याला अतिशय महत्वाची आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राज्य मुख्य खेळाडू असल्यामुळे राज्याची कशी निर्माण झाली, आधुनिक राज्य आज आपण कशी समजतो, ते कधी सुरू झाली. सो आज आपण हा लेक्चर मध्ये त्याच्याकडे वळूया. तुम्ही पाहिलं तर बदलता ऐतिहासिक राजकीय जागतिकीकरण मध्ये काय मुद्दा आहे की राजकीय सत्ता, अधिकार आणि त्यांची फॉर्म्स ऑफ रूल, म्हणजे ते कशी आपल्यावर रूल करणार, त्याची कशी बदलता आहे. आणि आपण पाहिलं तर राजकीय जागतिकीकरण अतिशय हळू आहे आणि बऱ्यापैकी त्याची विकास तुम्ही पाहिलं तर एका दिशात जात. आता आधुनिक राज्य त्याशी आपण आज बघतो, त्याची उगवण कशी झालेला आहे आणि संस्कृती मध्ये त्याची कशी गुंतवणुकी झाली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची कशी भूमिका झालेला आहे, दोन्ही आतलं आणि परराष्ट्र धोरणामध्ये. आणि तुम्ही पाहिलं तर राजकीय राष्ट्रकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ह्यांची काय संबंध आहे. आणि आपण इथे टेरिटोरियल स्टेट म्हणतो, म्हणजे प्रादेशिक राज्य. कुठली राज्याला आता आपण म्हणलं काय काय त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स आहे, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे आणि कशी त्याची ऐतिहासिक राजकारणामध्ये त्याची कशी उगव झालेला आहे. इथे आपण पाहिलं तर तुम्ही पाहिलं तर बेसिकली आजची तशी आपण वेस्टफेलिया राज्य म्हणतो, ते राजकीय आहे, त्याची कायदेशीर आहे आणि सामाजिक संस्थान आहे. आपल्या 20वी शताब्दीमधून आपण पाहिलं तर हा राज्य अतिशय महत्वाची खेळाडू आहे प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये. खरं ते नाजूक झाले का, मजबूत झाले का, त्याच्याकडे प्रश्नाकडे आपण बघत जाऊ. आजची काळात 2020 मध्ये तुम्ही पाहिलं तर खरी राज्यामध्ये डिटेरिटोरियलायझेशन मध्ये, प्रादेशिकपणाची राजकारणामध्ये, कायद्यामध्ये आणि सुशासन मध्ये बदल झालेला का, त्याशी काय काय लोक म्हणतात. पहिली तुम्ही पाहिलं तर बदलता राजकीय रूल, म्हणजे आपण साम्राज्यापासून आधुनिक राष्ट्र राज्याकडे कशी आलेला आहे. आधी साम्राज्य होतं, पहिली महायुद्ध पर्यंत साम्राज्य.
पहिली तुम्ही पाहिलं तर आपलं कुठे लक्ष द्यावं लागणार, राजनैतिक सत्ताची भूगोलीकरण. बिकॉज भूगोलिक राजकीय सत्ताकडे तुम्ही पाहिलं तर प्रादेशिकपणा हा अतिशय महत्वाची. कुठली राज्याकडे कशी टेरिटरीज आहे. मी तुम्हाला चीनवर एक स्पेशल लेक्चर देणार, तेव्हा बघताना भरपूर लोक आता मॅप्स आणि हे दिलेला आहे आपल्याला भूगोलिक नक्षा, की ते कशी चीन एवढं लहानच होते, दुसऱ्यांची जमीन घेऊन घेऊन ते मोठं झालेलं आहे. आता तुम्ही लडाख मध्ये पण बघता. सो भूगोलिक प्रादेशिकपणा या भूमी असणं तुमच्याकडे हे अतिशय महत्वाचे. आणि त्याच्यावर सीमा, आणि ते सीमा अतिशय आपल्याला क्लिअर अँड डिमार्केटेड पाहिजे. तुम्ही पाहिलं तर लोक म्हणतात की इतिहासमध्ये हे राज्य राष्ट्रची कधी हा सुरू झाले, आर्थिक पद्धतीमध्ये या सांस्कृतिक पद्धतीमध्ये. सांस्कृतिक पद्धती फार गुंतवणुकी आहे, त्याच्याकडे आपण पाहिलं तर फार अर्ली राज्य फॉर्म्स तुम्ही म्हणजे ते प्रकार पाहिलं तर त्याची तुम्ही त्याच्याकडे तुम्ही पाहिलं तर एक्सटेन्सिटी म्हणजे त्याची भूगोलिक राजकीय सत्ताची त्याची किती खोल होते ह्याची अतिशय महत्वाची आहे. इथे तुम्ही पाहिलं तर इतिहासमध्ये साम्राज्यानी राज्य बनवण्याची एका मोठा प्रकार तुम्हाला रोमन एम्पायर आहे, या भारतामध्ये चोळाज आहे, दक्षिण मध्ये या तुमची मराठा एम्पायर, हे सगळं मोठं मोठं राज्य होते. चोलास तुम्हाला माहिती पाहिजे, नुसतं भारतात त्यांचे साम्राज्य चालत नाही, अख्खा दक्षिण पूर्व आशियामध्ये त्यांची सत्ता चालली. सो तुम्ही पाहिलं तर हे मोठं मोठं साम्राज्य त्यांनी हे ग्रँड्युअरनी केले. अँड हे ह्यांची ते संस्थान त्यांनी निर्माण केले. ते संस्थान भरपूर वर्ष त्याची ते यशस्वी झाले. आणि तुम्ही पाहिलं तर बेसिकली हे काय कशी दबाव वर्ण केले, त्यांना नुसतं लष्करी आणि युद्ध करण्याची क्षमता नाही, बट त्यांना व्यापार करण्याची अक्युम्युलेशन म्हणजे ते कशी व्यापार मध्ये वस्तू एकीकरण करून आणि त्यांची हे व्यापार करण्याची. तुम्ही चोळासची पाहिलं तर ते सगळं अख्खा दक्षिण उत्तर पूर्व एशियामध्ये त्यांनी ट्रेडिंग पोस्ट ठेवलं, म्हणजे व्यापाराची स्थान केले त्यांनी, व्यापारी हे त्यांची साम्राज्यामध्ये, आणि तशीच त्यांच्यावर त्यांनी साम्राज्य चालवले. सो हे वेगळी प्रकाराची तुम्ही पाहिलं तर हा साम्राज्य नुसतं ते लष्करी या ह्याची साम्राज्य नसतात, युद्ध करण्याची या अलायन्सेस म्हणजे युती बनवण्याची या हस्तक्षेप करण्याची, हे सगळं नुसतं ह्याची नसतात. सो तुम्ही पाहिलं तर ह्याच्याकडे की साम्राज्य सगळं त्यांची हे करण्याची प्रकरण, केंद्रीकरण करण्याची प्रकरण अतिशय महत्वाची आहे. आता आधुनिक राज्यांमध्ये तुम्ही पाहिलं तर त्यांची एक्सटेन्सिटी म्हणजे आपण म्हणतो किती तीव्र होते, त्यांची विस्तार होते. हे साम्राज्याकडे तुम्ही लक्ष घातलं तर त्यांना एक अतिशय महत्वाची हे होते ट्रिब्यूट, खंडणी व्यवस्था. म्हणजे छोटं राज्य त्यांना ट्रिब्यूट द्यायचं. आणि हा साम्राज्य नुसतं समुदाय आणि समाजाकडे नव्हतं, ते संस्कृतीची प्रकारमध्ये पण त्यांची विविधता फार होती.
सो नुसतं ते राजा हे नाही करायचं, पण राजा खाली एक सामाजिक आणि भूगोलिक स्थान होते. आणि हे सगळ्यांकडे तुम्ही पाहिलं तर शासकीय एक व्यवस्था होते, संस्थान होते आणि लोक पण होते त्यांना चालवायला. इथे तुम्ही पाहिलं तर त्यांची नुसतं लष्करी सत्ता आणि राजकीय सत्ता ची पोच एकीकरण व्हायचं अशी काही नाही. त्यांच्या खाली काय काय दुसरे राजे पण असून त्यांना ट्रिब्यूट देऊन ते राज्य करू शकले होते. सो तुम्ही पाहिलं तर इथे लष्करी आणि राज्य सत्ता ते किती किती दूर आहे तेवढं त्यांच्यावर कमी दबाव होते ते केंद्राकडून. सो दुसरं राज्य शेजारी असलं तर ते राज्याची पण त्यांच्यावर परिणाम होऊ शकतात. सो तुम्ही पाहिलं तर मिडिवल पिरियड म्हणजे मध्यम युगात युरोपमध्ये डिवायडेड अथॉरिटी होती. डिवायडेड अथॉरिटी म्हणजे अधिकार एकाकडे नव्हते, अधिकार बांटलेला होते. एक बेसिकली तुम्ही पाहिलं तर राजकीय अधिकार होते आणि धार्मिक अधिकार होते. हे दोघं पॅरलल चालवायचं. आणि हा तुम्ही पाहिलं तर त्यांच्या खाली ते लोक होते ते काय ऑटोनॉमस पण होते, स्वायत्त होते. आणि हा ऑटोनॉमस पॉवर पण हा कालचं लोकांना, या वर्गांची कालचं लोकांना पण होती. सो इथे तुम्ही पाहिलं तर तेव्हा हे काळीत तुम्ही लक्ष घातलं तर पूर्णपणे लोकशाही नव्हती, कुठली प्रकारची फ्युडलिझम होती. आणि हा फ्युडलिझम कडे तुम्ही लक्ष घातलं तर हा डिवायडेड अथॉरिटी आर्थिक जीवनात म्हणजे शेती ह्याच्यामध्ये सगळं मध्ये अर्थव्यवस्थामध्ये अतिशय डिवायडेड होते. आणि तुम्ही पाहिलं तर ते चर्च या पोपला अतिशय काय सत्ता, त्यांना अतिशय महत्वाची सत्ता होती. आणि हे धर्मावर बऱ्यापैकी ते चालवायचं. आणि हा पिरियड मध्ये पाहिलं तर तुम्हाला ऍब्सोल्युटिझम म्हणजे तानाशाही सारखं निरपेक्षता होते. आणि हा डेव्हलपमेंट्स कडे तुम्ही पाहिलं तर राजांना आणि बॅरन्स मध्ये भरपूर भांडणं असायचं आणि शेतीची रिबेलियन्स पण असायचं. म्हणजे ते शेतकरी विरोध पण करायचं ह्यांना, एस्पेशली टॅक्स कर वाढवलं तर. आणि तुम्ही पाहिलं तर हे ह्याच्याकडून व्यापार आणि बाजाराची संबंध कशी करायचं हे पण पुढे आलेला होतं. तुम्ही फार आधुनिक राज्यांची पहिली कशी उगव झाली तर हा सिस्टम मधून युरोपमध्ये उगव झाली. भरपूर लोक तुम्हाला आधी मी सांगितलं मॅग्ना कार्टा बद्दल, तेव्हा आणि त्याच्यानंतर रिनायझान्स म्हणून 15वी 16वी शताब्दीत युरोप. रिनायझान्स म्हणजे काय आहे, नवीन राजकीय विचार उगवलं. हा नवीन राजकीय विचार कशी उगवलं, एक आहे तंत्रज्ञान मध्ये प्रचंड बदल झालेला आहे. आणि हा बदल नुसतं आपलं उद्योगाची तंत्रज्ञान नाही, पण लष्करी तंत्रज्ञान मध्ये पण प्रचंड बदल झालेला आहे. आणि राजकीय राज्यांची सत्ता वाढायला लागली आणि धार्मिक युद्ध या भांडण या संघर्ष पण सुरू झाले होते. तुम्हाला माहिती आहे चर्चमध्ये 2 भाग झाले, कॅथलिक आणि प्रोटेस्टंट. सो राज्य आणि चर्च मध्ये संघर्ष सुरू झाले.
आणि हा संघर्षाची वेळात तुम्ही पाहिलं तर 15वी शताब्दीतील 18वी शताब्दीत ऍब्सोल्यूट मोनार्कीज होती, म्हणजे तानाशाही होते आणि राजा होते. फ्रान्समध्ये, प्रशिया म्हणजे आजची जर्मनी, स्पेनमध्ये, ऑस्ट्रियामध्ये, रशियामध्ये रोमनॉव्स आणि स्वीडन, आणि इंग्लंड आणि हॉलंड मध्ये संविधानिक मोनार्कीज होते, आणि रिपब्लिक्स पण होते. रिपब्लिक्स, गणतंत्र इंग्लंड आणि हॉलंड मध्ये होते, पण ते सगळं तानाशाही होते. हा तानाशाही असल्यामुळे त्यांची राजकीय सत्ता या लोकशाही अतिशय दुर्बल होते, या नाजूक होते, आणि राजकीय रचना पण फारस नव्हती. आणि तुम्ही याच्याकडे पाहिलं तर दुसरं, हे पहिल्यांदा हा वेळेत एका सीमित भूमीवर त्यांची राज्य चालवायचं. सीमित भूमी म्हणजे टेरिटरी, म्हणजे सीमा कुठे कुठपर्यंत, हे राजाची ते राजाची कितपर्यंत त्यांच्या राज्य चालवायचं. आणि आता पहिल्यांदा सॉव्हर्निटी हा कॉन्सेप्ट आले, सार्वभौमता. आणि ह्याच्याकडे तुम्ही पाहिलं तर त्यांची युरोपची ह्याच्यामध्ये हे 6 राज्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आणि राजकीय संघर्ष पण सुरू झाले. आणि तुम्ही पाहिलं तर पहिल्यांदा ह्याच्याकडून उगवलं एक धर्मनिरपेक्ष राज्य व्यवस्था सत्तेची. आणि हा सत्तेची एकीकरणकडे तुम्ही लक्ष घातलं तर हे काय काय समुदायामध्ये कैशी वर्ण सुरू झाले. युनिफॉर्म सिस्टम ऑफ रूल, म्हणजे पहिली कायदा, सगळ्यांना समान कायदा. दुसरं केंद्रीकरण होते आणि विस्तार होते, अर्थव्यवस्थाची व्यवस्थापन. तिसरा केंद्रीकरण काय होते, प्रशासनिक सत्ता. आणि पहिल्यांदा स्टँडिंग आर्मीज, म्हणजे लष्करी सेना, ते सारखं राज्यासाठी होते. मी सांगितलं आधी मर्सनरीज म्हणून होते. आता काहीशी टेररिझमला या तुम्हाला लष्करी ह्याच्यामध्ये लोक एक कुठली पण राज्यासाठी लढू शकते. कोण जास्त पैसे दिले तिथे जायचं. राष्ट्राची ध्वज घालून या आपलं आता हे घालून तुम्ही ते राज्यासाठीच करू शकतो, अशी आधी नियम नव्हते. पण हा काळात हे सुरू झाले. आणि तुम्ही पाहिलं तर इथे नवीन यंत्र कायदा करण्यासाठी आणि त्यांची लागू करण्यासाठी पण सुरू झालं. आणि तुम्ही लक्ष घातलं तर राज्यांकडे आंतरराष्ट्रीय मध्ये कैशी डिप्लोमसी आणि त्याची डिप्लोमॅटिक संस्थान ची पण उगव झालेला आहे. आणि ह्या पातळीवर तुम्ही पाहिलं तर राजकीय समुदाय ओळख आणि राष्ट्रीय ओळखांची राजकारण पण सुरू झालं. इथे तुम्ही बेसिकली पाहिलं तर हे सगळं सुरू झाल्यानंतर सगळं राज्यांनी त्यांची क्षमता, सत्तेची क्षमता, लष्करी क्षमता, आर्थिक क्षमता वाढवण्याची भरपूर प्रयास केले. दुसरं तुम्ही पाहिलं तर ह्याची क्षमता कशावर होते, तुम्ही लोकांवर दबाव आणून त्यांनी तुम्ही सांगण्यासारखं करण्याची क्षमता तुम्हाला. आणि तुम्ही पाहिलं तर ह्याला तंत्रज्ञानिक नाविन्य करण्याची प्रकार केलेले होते. म्हणजे नाविन्य तंत्रज्ञानाची
आणि वर्चस्व असल्याचं राजकीय फोर्सेस म्हणजे राजकीय सत्तेची हे, आणि ह्याची सगळं त्यांनी करायला सुरू केले. आता पहिली 17व्या शताब्दीमध्ये पहिल्यांदा युरोपमध्ये राज्यांची एक समुदाय सुरू झाले. म्हणजे दोन महत्वाची प्रिन्सिपल्स ह्याचे एक सार्वभौम्यता, दुसरं प्रादेशिकपणा, हे अतिशय सुप्रीम झाले. म्हणजे ऍब्सोल्यूट झाले. ऍब्सोल्युटिझम आपण त्याशी म्हणतो, म्हणजे निरपेक्षता झाले. आणि हाला तुम्ही कोणी प्रश्न विचारू शकत नाही, अनकंटेस्टेबल. आणि तुम्ही ह्याच्याकडे पाहिलं ते हक्कानी ते त्यांची सार्वभौम्यता आणि टेरिटोरियालिटीवर ते राज करू शकतात. सो हा दोन अतिशय महत्वाची कॅरेक्टरिस्टिक्स आहे हा पिरियड. आता त्याच्यानंतर आली वेस्टफेलियन मॉडेल. तुम्हाला मी सांगितलं ट्रीटी ऑफ वेस्टफेलिया म्हणून 1648 मध्ये सही झाली. आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये अतिशय महत्वाची आहे. भरपूर लोकांची म्हणणं आहे हा वेस्टफेलियन स्टेट 1648 ते 1990 पर्यंत चालू झाला. आणि इथे तुम्ही पाहिलं तर हा राज्याची काय मुख्य हे आहे. सो तुम्ही पाहिलं तर पहिली सॉव्हर्निटी म्हणजे राज्यावरच कुठलं सार्वभौमिकता सत्ता नाही, राजकीय, आर्थिक, सामाजिक. दुसरा, कायदा करण्याची अधिकार फक्त राज्यांना, कायदा काढण्याची पण सत्ता त्यांच्या हातातच आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये तुम्ही पाहिलं तर सगळ्यांची बाहेरची संबंध पण परराष्ट्र धोरणा, लष्करी, हे सगळं यांच्या हातात, राज्याची हातातच होते. तुम्ही पाहिलं तर त्यांच्या राज्याची बाहेर ते झालेला गोष्ट त्यांच्या ह्याच्यामध्ये येत नाही, अथॉरिटी या अधिकार खाली येत. सगळ्या राज्यांना समानता आहे कायद्यासमोर. तुम्ही इथे पाहिलं तर भरपूर राज्य दुसऱ्या राज्यांची तेव्हा त्यांनी युद्धाला गेले, ते हे गेले, तो काहीतरी करार करून त्यांनी त्याच्यावर नियंत्रण आणलेलं. म्हणजे राज्य स्वातंत्र्यावर ते आंतरराष्ट्रीय पातळीवर सामूहिक रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे हे सामूहिक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून त्यांनी घेतलेलं आहे. इथे तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची वेस्टफेलियन राष्ट्राची उगव होत आणि त्यांची विकास चालू होते. तुम्ही पाहिलं तर राजकीय ग्लोबलायझेशन, जागतिकीकरणची पण बदल होत चालले. तुम्ही पाहिलं तर इतिहासकार इथे आहे, म्हणजे हा पिरियड म्हणजे तुम्हाला कलोनियलिझम पण सुरू झालं. म्हणजे तुम्ही हे पाहिलं तर हा कलोनियलिझमची वेळ आहे. भरपूर साम्राज्य बाहेर देशांमध्ये त्यांनी अधिकार घेऊन. सो हॉब्सबॉमची ते मी तुम्हाला कोटेशन दिले. त्यांनी म्हणले ते ब्रिटन, हा पॅक्स ब्रिटानिका पण म्हणतात, ब्रिटन अतिशय महाशक्ती झाली हा काळात, की त्यांनी विश्व अर्थव्यवस्थाकडे 19व्या शताब्दीमध्ये तुम्ही पाहिलं तर कॅपिटलिझम कडे, वसाहतवाद कडे तुम्ही पाहिलं तर ह्याची मोठा हे होती. भांडवलशाहीची हे आणि वसाहतवाद एकत्र आले होते. आणि यांची हे तुम्ही पाहिलं तर भरपूर लोक म्हणतात
ह्यांनी राजकीय जागतिकरण मध्ये प्रचंड बदल केलेला आहे. आणि ब्रिटननी कशी केले, त्यांची नवशक्ती आणि लष्करी शक्तीमुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर लंडनला आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वित्ताची केंद्र म्हणून करून टाकले. नुसतं त्यांना वर्चस्व न होते, त्यांनी दुसरं राज्यांची पण वर्चस्व घेतले होते. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की विन्स्टन चर्चिलनी अतिशय मोठा त्यांनी स्टेटमेंट केली, द सन डझंट सेट ऑन द ब्रिटिश एम्पायर. म्हणजे एवढं मोठं साम्राज्य त्यांनी केले अख्खा जगात की एक जाग कुठे सूर्य सेटच होत नाही खाली. म्हणजे सारखं सूर्यमध्येच त्यांची साम्राज्य कुठे पण असतात. इथे तुम्ही पाहिलं तर ते काय होतात, सगळीकडे युरोपची वाढ होतात. युरोप लोक व्यापार ह्याच्या थ्रू त्यांची साम्राज्य वाढवतात. आणि ते साम्राज्य वाढवल्यानंतर त्यांनी ते साम्राज्यामध्ये नुसतंच त्यांच्या सगळं आधुनिक ते संघटन आहे, आधुनिक समाज, आधुनिक राज्य, आधुनिक अर्थव्यवस्थाची संस्थान आणि आधुनिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान आणि हे सगळं पण त्यांनी आणलेलं आहे. तुम्ही पाहिलं तर त्यांनी भरपूर त्यांची तंत्रज्ञानची काय 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 क्रांती झाले ते सगळं पण आणले. सो इथे तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ते म्हणतात राजकीय जागतिकरण तेव्हा पण चालू होते. 19th सेंचुरी मध्ये ते म्हणतात आतापेक्षा जास्त होत. आणि ते मेनली वसाहतवाद मध्ये बरोबर होते आणि भांडवलशाही मुळे होते. आणि राज्य राष्ट्राची कशी असावी आणि त्यांची सगळं संस्थान दुसऱ्या राज्यांवर त्यांनी ते स्थिरता आणण्यासाठी आणलेला होते. आणि इथे तुम्ही पाहिलं तर ह्याच्यावर अवलंबून आंतरराष्ट्रीय व्यवस्था हे आधुनिक राष्ट्र राज्यावर निर्माण झाले. हा राष्ट्र राज्य तुम्ही पाहिलं तर सगळी राज्यांमध्ये त्यांची राजकीय चौकट आणि संस्थान निर्माण झालेला आहे आणि नागरिकला काय काय हक्क आहे याची. आणि इथे पाहिलं तर आपण बघूया हा आधुनिक राष्ट्र राज्य आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थामध्ये वेस्टफेलियन स्टेटची काय भूमिका आहे. पहिला, सगळं राज्यांची काय आहे टेरिटरी, त्यांची काय कितपर्यंत भौगोलिक सीमा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे निवसाहतवाद झाल्यानंतर पण हा भरपूर नवीन राज्य सुरू झाले आणि त्यांची सीमा आणि टेरिटरी. दुसरं, त्यांचे राज्याची आतमध्ये ते राज्यांना फोर्स म्हणजे दबाव आणि हिंसाची एकीकरण आणि ते हिंसा वापरण्याची पण अधिकार हे पण पुढे आलेला आहे. तिसरा तुम्ही पाहिलं तर इथे तुमच्या समोर व्यक्तिनिरपेक्ष आणि सार्वभौमिक राजकीय व्यवस्था त्याने पुढे आणली. म्हणजे पहिली लीगली म्हणजे कायदेशीर सत्ताची रचना केले आणि त्याच्याबरोबर त्यांनी कायदा पण आणले आणि ते कायदा सगळीकडे आहे म्हणून त्यांनी पुढे केलेला आहे. आता त्यांनी डिवाइन राईट पासून म्हणजे देवाने दिलेला हक्क नाही, या राज्याची हक्क नाही. कोणाकडे हक्क आहे? नागरिकांकडे हक्क आहे. आपल्या संविधानकडे पण आपण लक्ष दिलं तर वी द पीपल म्हणतो. म्हणजे ते कुठली राजा या कुठली नेते या कुठली घरशाही ह्याच्यामध्ये सत्ता नाही. लोकांकडे ते सत्ता आहे. सत्ता कोणासाठी तुम्ही करायचं? लोकांची हितांसाठी करायचं, सगळ्यांची हितासाठी करायचं.
सो तुम्ही पाहिलं तर हे एक लिबरल म्हणजे उदारमतवाद लोकशाही त्यांनी सुरू केले आणि हे कशी आले होते बेसिकली इलेक्ट्रल प्रोसेस म्हणजे त्यांनी इलेक्शन्स लावले आणि इलेक्शन्स मध्ये तुम्ही तुमची प्रतिनिधी निवडू शकतात निवडणूक द्वारा आणि रूल ऑफ लॉ कायदाची राज्य ह्याच्या खाली त्यांनी सुरू केले आणि हा नियम काय होते त्यांनी पहिली यंत्र स्थापना केले बेसिकली शांतीपूर्वक कशी निवडणूक व्हायचं आणि ते निवडणूक दर 5 वर्ष या 4 वर्ष कशी तुमची आहे आणि फ्री अँड फेअर मोकळे आणि फ्री फेअर असायला पाहिजे ते निवडणूक आणि शांतीपूर्वक सत्ताची बदल व्हायला पाहिजे दुसरं तुम्ही पाहिलं तर संस्थानिक नियंत्रण पाहिजे गव्हर्नमेंटवर म्हणजे गव्हर्नमेंट कायदेशीर आणि संविधान प्रमाणे त्यांनी पुढे जायला पाहिजे आणि सगळं मोठे लोकांना त्यांना 21 वर्षाचे मोठे या 18 वर्ष काय नियम केले त्यांनी निवडणूक मध्ये भाग घेऊ शकतात आणि वोट घालू शकतात आणि सगळ्यांना नेते बनवण्याची या सत्ताची पोझिशन साठी त्यांना उभं राहण्यासाठी पण हक्क आहे आणि हा तुम्ही पाहिलं तर दरेक नागरिकांना बोलण्याची स्वातंत्र्य आणि गव्हर्नमेंटला पण टीका करण्याची स्वातंत्र्य ह्याच्यामध्येच दिलेली आणि सगळ्यांना गव्हर्नमेंट कडून काय काय माहिती मागून घेऊ शकतो एका माणूस म्हणून या एका गुट म्हणून आणि तुम्हाला माहिती आहे की हा आपण आपलं असोसिएशन म्हणजे आपलं युती या आपल्या समाजमध्ये आपण समुदाय और एकीकरण येऊन आपण करू शकतात काय पण शांतीपूर्वक आणि कायदेशीर केलं हे राज्याकडे आपण करू शकतो सो आता तुम्ही सॅम्युअल हंटिंग्टनची वाचलं तर सॅम्युअल हंटिंग्टन म्हणतो की लोकशाहीकरण मध्ये लाट आहे आणि पहिली लाट कधी आले 1828 to 1926 तेव्हा USA आणि ब्रिटन काय त्यांनी लोकशाहीकडे वळले 1922 to 42 हा लाट मागे पण गेली लाट नुसतं पुढे जात नाही ते मागे पण जाऊ शकतात तेव्हा मागे जाताना तुम्हाला काय युरोप मध्ये तानाशाही आणि हे सगळं आलेलं फॅशिझम अशी सगळी काय नवीन अधिकार आणि तानाशाही सारखं राज्य तिथे होते तुम्हाला हिटलर होते आणि त्याच्यानंतर मुसोलिनी होते आणि फ्रँको ऑफ स्पेन होते सॅलझार ऑफ पोर्चुगल होते हे सगळं लाट आले तो ते म्हणतात हा लाट मागे घेऊन म्हणजे लोकशाहीवरनं मागे करून आता दुसरा लाट पुढे गेला कधी आले दुसरा महायुद्ध संपल्यानंतर आणि हा वेस्ट जर्मनी जपान इटली भारत इस्रायल हे सगळं लोकशाही राज्य झालेलं आहे परत एक लाट मागे गेली 58 to 75 आणि हा लाट ब्राझील अर्जेंटिना चिली भरपूर राज्य पाकिस्तान म्यानमार हे सगळं परत लोकशाहीवरनं तानाशाही झाले या मिलिटरी डिक्टेटरशिप झाले आणि तिसरा लाट कधी आहे म्हणतात 1974 नंतर तेव्हा 91 पर्यंत भरपूर राज्य तेव्हा लोकशाही झाली सो आंतरराष्ट्रीय आधुनिक आपलं वेस्टफेलियन स्टेट कडे तुम्ही लक्ष घातलं तर त्याची उगवायशी झालं आणि त्यांची मेन आहे लोकशाहीकरण आणि धर्मनिरपेक्ष राज्य हा दोन मुद्दा आहे सार्वभौमता आणि टेरिटोरियालिटी
हे सगळीकडे तुम्ही लक्ष घातलं तर तुम्हाला ही आधुनिक राष्ट्र राज्याची हे मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आणि आपण ह्याची एमर्जन्स पाहिलं आणि त्याच्यानंतर लोकशाही कशी लाटांमध्ये पुढे गेले आणि मागे पण गेले. सॅम्युअल हंटिंग्टननी त्यांनी अतिशय चांगली ह्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. तर इथे आपण समाप्त करू आणि त्याच्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण जागतिकीकरण डेव्हलपिंग स्टेट्स या साऊथ मध्ये म्हणजे ते गरीब डेव्हलपिंग राज्य आहे त्यांच्यावर जागतिकीकरणची काय परिणाम आहे ह्याच्याकडे आपण लक्ष घालू. थँक्यू.